बाटली आता डिकेट टाका ना. तंबाट्याला तंबाटी आल्यात, किती चांगले तंबाटी आल्यात बघितलं. लय भारी तंबाटी आल्यात. हा लय भारी तंबाटी आल्यात. अजून 8 दिवसांनी येईन तोडायला. काय फळ लागले. तंबाट्याला खर्च पण तेवढाच आहे, लय खर्च तंबाट्याला. असं त्या दिवशी ऊस फवारला आम्ही, तर 2-3 माणसांनी नुसतं लुगडी अशी धरली होती पाताळ, त्याच्यावर फवारा जावा नाही म्हणून. 2-4 माणसं धराय आणि 2 माणसं फवारायला होती ऊस. तेव्हा हे तंबाट्याचं जमलं, नाही तर त्याच्यावर लई लांबून फवारा जातो. आणि इकडून ऊस आहे, इकडून ऊस आहे आणि मधून असा रस्ता आहे जायला. तंबाटी तोडली का मग टेम्पोने न्यायचं. आणि इथं आहे काकड्या, ही काकडी लावलेली आहे. काकडीचे तोड कालच तोडल्यात. आता काही काकडी नाही. काल तोडल्यामुळं सगळ्या काकड्या तुटल्या. काकडीच नाही आता खायला. आता परत येईन 8 दिवसांनी तोडायला. काही काही ठिकाणी आहे काकडी. तुम्हाला बघायची का काकडी? मी शिरतेमध्ये गव्हाळातून काकडी बघायला. अशा वर बांधलेले आहे. हे काय इथं काकडी, हे का माझ्या हातात अशा माल लागलाय. पण तोडा 2-3 तोडं झालेलं आहे त्याचं. मालक जातात घेऊन, आम्ही देतो तोडून. सगळीकडेच असा माल लागलाय, बारीक बारीक बारीक. हे काय इथं, हे काय अशा, हे असा माल लागलाय. एक तोडली मी बघते. आता घरचं असल्या माणूस नाही खात. हे काय अशा काकड्या लागल्या, किती भारी. हे काय इथं पण आहे असं काकड्या लागलेले. पण आम्ही मेघाला जर म्हणलं ना, मेघा तुला काकडी खायची का ग? को 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 काकडीने सर्दी होती. आणि आम्ही कणाकण खातोय कालवणा बरोबर चिरून चारून. लय भारी लागतं मीठ लावून, किती खायला भारी लागत. पण ती नाही म्हणते तर मग आम्ही नाही आग्रह करले. हे काय अशा काकड्या. सगळीकडेच काकडी लई लागलेली. हे काय असा माल लागलाय. पण नाव ठेवीन अशा काकड्यांना. हे काय इकडून पण आहे. हे आखं 1 एकर केलेलं आहे काकडीचं. हे काय अशी काकडी. आता काल तोडली म्हणलं ह्या हुकल्या सुकलेल्या राहिलेल्या मागं. हे काय अशी आहे का चांगल्या काकड्या. चला आता हे काय एवढी काकडी लावलेली. ही अशी अख्खं 1 एकर लावलेली आहे काकडी. त्या तिथून का अशी पार. मग तोडायला लागलं का आम्ही तोडून देतो, मालक लोक घेऊन जातात.
म्हणजे आमच्या घरातली मोठाली माणसं, बाया माणसं नाही जाते घेऊन. हे काय या बादल्या बिदल्या औषधात बी फवारायला लागत. इथं चिसाचं झाड आहे. असं माणूस जेवायला बसला का मग हे करतात, जेवायचं आणि सावलीला. हे आंब्याची झाड आहे. हे आंब्याची ताटी इथं तिथं. ते ठिबकच्या वायरी जमा करून ठेवल्यात. हे आंबो चांगलं मोठं झाल्यात आता. आणि हे आता कागद टाकलाय ना वरून, तर 1 एकर आहे का हे. याच्यात लावल्यात कलिंगडं. पण कलिंगडं काय माहिती आता कशी काय चालत येते ह्या दिवसात. उन्हाळ्याची खातं माणूस, पण शहरांनी खप होतो त्याचा. आता इथं कलिंगडं लावल्यात. तेवढा पालाट कलिंगडं. तिकडं मका लावलेली. असं तिथून तर अशी कलिंगडं लावल्यात. उन्हाळ्याची कलिंगडं चांगली चालतात, पण आता लावल्यात. चला आता बाय बाय. आता आम्ही चाललो एका पाहुण्याला भेटायला. ऑपरेशन झालं त्या पाहुण्याचं म्हणून.